नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत बटाट्याची भाजी. तर ही भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी जरी दिली तरी मुलं आवडीने ही भाजी खातील अशी ही भाजी आहे. तर चला वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी इथे 5 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. नंतर आता मी कुकरमध्ये बटाटे छान असे शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी मी बटाटे कुकरमध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहे. आता बटाटे आपण छान असे शिजवून घेणार आहोत. आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदीच जास्तही बटाटे आपल्याला शिजवायचे नाहीत. आता 2 शिट्या मी होऊ देणार आहे. तर आता भाजीसाठी जी पूर्वतयारी आहे ती आता आपण करून घेणार आहोत. तर भाजीसाठी लागणारे जे कांदे आहेत ते मी कापून घेणार आहे. आधी आपल्याला छान असे बारीक कांदे कापून घ्यायचे आहेत. मी इथे 2 कांदे भाजीसाठी कापणार आहे. आता आपण जी भाजीसाठी कांदे लागणार होते ते तर आपले कापून झालेलेच आहेत. आता भाजीसाठी मिरच्यासुद्धा लागणार आहेत. तर त्यासुद्धा आता आपण अशा कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर ठेचा आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता. पण आपण आज लहान मुलांसाठी बनवत आहोत तर मिरची आपण कापून घेणार आहोत. त्यासाठी आता पहा मिरच्या तर कापून झालेल्याच आहेत. आता आपण कुकरसुद्धा काढून पाहणार आहोत. तर बटाटेसुद्धा आपले छान आता शिजले गेलेले आहेत. आता बटाटे आपण सोलून घेणार आहोत थंड झाल्यानंतर. बटाटे थंड झालेले आहेत. आता पूर्ण बटाट्याची अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बटाटेसुद्धा आपले सोलून झालेले आहेत. आता भाजीची आपण जी फोडणी आहे ती तयार करणार आहोत. त्यासाठी बघा मी इथे 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. कारण कोरडी भाजी आहे ना, तर त्यासाठी 2 पळ्या आपल्याला तेल पुरेसं होईल. अगदीच कमीसुद्धा तेल घालू नका. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी हिंग घालणार आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरंसुद्धा घालणार आहोत. मोहरी जिरं छान असं फुटल्या गेल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, कारण तरच त्यामध्ये मोहरी फुटली जाते. नाहीतर मग एकदा तेल थंड असलं आणि तुम्ही जर मोहरी त्यामध्ये टाकली तर परत ती मोहरी तुम्ही कितीही गॅसची फ्लेम वाढवली तरी ती मोहरी फुटली जात नाही. आता बघा मी इथे कांदा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. मिरची कमी तिखट असल्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा मी कांद्याबरोबरच घातलेला आहे. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडं कमीही ठेवलं तरीही चालेल. आता कांदा छान आपला सोनेरी रंगाचा भाजायचा आहे. त्यासाठी मी त्यामध्ये थोडं मीठसुद्धा घालून घेत आहे, कारण मिठामुळे कांदा लवकरच परतला जाईल. आता लसूण आणि आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे मी. तर आपल्याला जाडसरच छान असं ठेचलेलं या भाजीसाठी वापरायचं आहे. अगदीच लसूण आणि आलं बारीकही करू नका. आता छान लसूण आलंसुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांदा आपला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक असेच मसाले वापरणार आहोत. तर मी सर्वात आधी इथे हळद घातलेली आहे आणि जास्तही मसाल्याचा कुठला वापर करू नका. तर लहान पाव चमच्यालाही कमी एवढा गरम मसाला आणि धनेपूड घातलेली आहे. आता छान ही कोरडे मसाले आपण घातल्यानंतर परतून घेणार आहोत. आता परतल्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते बटाटे आता यामध्ये आपण घालणार आहोत. अगदी साधी सोपी अशी ही भाजी आपली आहे. तर बघा हातानेच असे आपण हे बटाटे छान असे कुस्करून यामध्ये टाकणार आहोत. अगदीच हाताने जास्तही तुम्ही बारीक लगदा याचा करू नका. पहा अशा पद्धतीने मी बटाटे फोडून टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे. मीठ थोडं बेतानेच टाकायचं, कारण आपण सुरुवातीला कांद्यामध्ये सुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं. आता छान असं पूर्ण हे बटाटे थोडे जरा जास्त जाड असले किंवा मोठे असले तर तुम्ही ते अशा पद्धतीने फोडून घेऊ शकता. आणि छान आता ही भाजी मिक्स करून घ्या आपण जो तयार केलेला मसाला होता त्यामध्ये. आणि तेलाचं प्रमाण जर थोडं व्यवस्थित असलं तर भाजी खाण्यालाही छान लागते आणि खाताना त्याचे असे घासही अडकल्या जात नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे. छान आता हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता ही आपली बटाट्याची पिवळी भाजी छान अशी तयार करून झालेली आहे. तुम्ही मुलांना टिफिनसाठी तर देऊ शकताच. मुले तर आवडीने खातीलच, पण मोठी मंडळीही सुद्धा आवडीने तितकीच ती भाजी खातील. तर अशा पद्धतीने ही भाजी आपली आता तयार झालेली आहे. तर आता आपण ही का भांड्यामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा
आणि नवीन अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.